टुडे माझं न्यूज चॅनल चंदूभाई थेट प्रेक्षेपण. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तसं टुड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रचार सुरू आहेत. मी तुम्हाला विचारतो, प्रचाराची रूपरेषा कशी काय आहे? प्रचाराची रूपरेषा तुम्ही आता बघितला असेल. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आज प्रचारासाठी उतरला आहे. कारण हा महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा महाराष्ट्र आहे. आणि विचाराचा आणि नवीन विकासाचा वारसा घेऊन आम्ही आता तळागाळात उतरलेलो आहोत. मागची काही वर्ष तुम्ही बघितला आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुण कधीच ग्राउंडवरती उतरला नव्हता. पण आज फर्स्ट टाईम तरुण वर्ग ग्राउंडवरती उतरला आहे. आणि आमच्या पक्षाचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांना मतदानाच्या स्वरूपात श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे तरुण एकत्रित आलेलो आहोत. आणि हे गल्लीचे जे राजकारण महाराष्ट्रात चालू आहे त्याच्या विरोधात उतरण्यासाठी आम्ही गावातून सुरुवात करायचं म्हणून आम्ही सगळे तरुण एकत्र झालेलो आहोत. आपले प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, पण 100% तुम्हाला वाटतंय का आपल्या ह्या सीटा आहेत राष्ट्रवादीच्या? नक्कीच तुम्ही बघितला असेल आज मोर दॅन 5 म्हणजे 500च्या वर युवक आम्ही जण आज आहे. तुम्ही सकाळपासून आमची यंत्रणा जी चालू आहे, सकाळपासून जे वेगवेगळ्या भागात ज्यांना नाईट ड्युटी आहे ती पोरं आता नाही आहेत, पण जी दिवसाचे कामा म्हणजे दिवसाला जी सुट्टी होती ती आहेत. म्हणजे भरपूर तरुणांचा तुम्ही आता बघू शकता उत्साह जो तरुणांचा आहे. आणि स्वातंत्र्य काळापासून ज्या ज्या वेळेला तरुण जागा झाला आहे त्या वेळेला परिवर्तन झालेलं आहे. त्याच्यामुळे आत्तासुद्धा परिवर्तन होईल अशी अपेक्षा आहे. 100% नाही, 100% साहेब. आम्ही तरुण दोन्ही सीटा निवडून येणार. हां, दोन्ही तरुण म्हणून आम्ही दोन्ही सीटांना ताकद लावण्याचं आम्ही काम करतोय. माझ्याबरोबर अजून माझे बरेच मित्र आहेत. आमचा कार्तिक असेल, संतोष भाई असेल, राहुल सावंत असतील, राहुल पाटील असेल, हे बरेच जे तरुण आहेत, ज्यांची तरुण माणसं आहेत, म्हणजे तरुण वर्ग ज्यांच्याकडे आकर्षित होतो, असे बरेच मोठी मोठी नावं ते आज फक्त तरुणांच्यासाठी म्हणून. आणि ही स्वार्थासाठी लढलेली लढाई नाही आहे, ही निष्ठेसाठी लढलेली लढाई आहे. कारण धर्मवीर संभाजी महाराजांनंतर ह्या महाराष्ट्रासाठी जो निष्ठेचा जो प्रेरणा दिली आम्हाला, त्या निष्ठेसाठी आम्ही लढतोय. आम्ही कुठेही कुठल्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता निष्ठेसाठी अजित पवार साहेबांना आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही त्यांना ताकद देण्यासाठी इतके तरुण एकत्र झाले. धन्यवाद किंग विलास. धन्यवाद किंग विलास. न्यूज चॅनल थेट प्रेक्षेपण चंदूभाई. अरे कोण म्हणता येत नाही. धन्यवाद. ओके.